नमस्कार मित्रांनो, मोर इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण मागील वर्षी झालेला मुंबई शिपाई पोलीस हा पेपर पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? ऑप्शन आहेत 1 प्रधानमंत्री, 2 सरन्यायाधीश, 3 गृहमंत्री, 4 राष्ट्रपती। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार टिंबटिंब यांना मानतात। ऑप्शन 1 संत ज्ञानेश्वर, 2 संत तुकाराम, 3 संत नामदेव, 4 संत एकनाथ। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 संत नामदेव। प्रश्न क्रमांक 3, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण होते? ऑप्शन 1 वर्गीस कुरियन, 2 डॉक्टर होमी भाभा, 3 डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन, 4 डॉक्टर नॉर्मन बोरलॉग। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 एम.एस. स्वामीनाथन। प्रश्न क्रमांक 4, भारतातील टिंबटिंब उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते। ऑप्शन 1 ताग, 2 खाद्य व ग्रामोद्योग, 3 सिमेंट, 4 वाहन। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वाहन। प्रश्न क्रमांक 5, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3 दुर्गाबाई देशमुख, 4 बी.एन. राव। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद। प्रश्न क्रमांक 6, 1 मे 1960 रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झाली? ऑप्शन 1 गोवा, 2 आंध्र प्रदेश, 3 कर्नाटक, 4 महाराष्ट्र। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 7, अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली? ऑप्शन 1 डॉक्टर होमी भाभा, 2 डॉक्टर होमी सेठना, 3 डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, 4 डॉक्टर राजा रामन्ना। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर होमी भाभा। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकड्या बाहुलीला काय म्हणतात? ऑप्शन 1 ठकी, 2 कालीचंडिका, 3 गंगावती, 4 चंपावती। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ठकी। प्रश्न क्रमांक 9, जानेवारी 2023 मध्ये विरासत साडी महोत्सव कोठे पार पडला? ऑप्शन 1 कोलकाता, 2 नवी दिल्ली, 3 मुंबई, 4 तेलंगणा। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नवी दिल्ली। प्रश्न क्रमांक 10, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे। ऑप्शन 1 नवी दिल्ली, 2 कोलकाता, 3 मुंबई, 4 चेन्नई। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली। प्रश्न क्रमांक 11, महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव टिंबटिंब म्हणून प्रसिद्ध आहे। ऑप्शन 1 पुस्तकाचे, 2 वनस्पतीचे, 3 आंब्याचे, 4 किल्ल्यांचे। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुस्तकाचे। प्रश्न क्रमांक 12, शेतकऱ्यांनी टिंबटिंब जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली। ऑप्शन 1 गोरखपूर, 2 खेडा, 3 सोलापूर, 4 अमरावती। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 खेडा। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र सरकारने टिंबटिंब हा दिवस आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे। ऑप्शन 1 10 जून, 2 10 जुलै, 3 10 सप्टेंबर, 4 10 ऑक्टोबर। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 10 सप्टेंबर। प्रश्न क्रमांक 14, भारताचे टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात। ऑप्शन 1 राष्ट्रपती, 2 उपराष्ट्रपती, 3 प्रधानमंत्री, 4 सरन्यायाधीश। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती। प्रश्न क्रमांक 15, 2022 सालच्या WHO अमृत महोत्सवी सभेची मुख्य संकल्पना काय होती? ऑप्शन 1 आरोग्य धनसंपदा, 2 आरोग्य हे जीवन, 3 शांततेसाठी आरोग्य, आरोग्यासाठी शांतता, 4 पौष्टिक खाणे आणि आरोग्यमय। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शांततेसाठी आरोग्य, आरोग्यासाठी शांतता। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।